नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम सत्र परीक्षा 2022-23 उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 50 गुणांची आहे। प्रश्न पहिला अ, पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती करा। कृती क्रमांक 1 या ठिकाणी मी उत्तरांसहित वाचते आहे। 1. सर्व समाज घटकांना न्याय, समता, स्वातंत्र्य आणि आपलेपणाची हमी आपल्याला देता आली पाहिजे। 2. देशावर प्रेम म्हणजे टिंबटिंब आणि टिंबटिंबवर प्रेम, भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम। या पद्धतीने लिहिले तर तुम्हाला 1 गुण आणि 1 गुण असे 2 गुण हे मिळतील। उतारा दिलेला आहे, त्या उताराचे वाचन करून तुम्हाला त्या ठिकाणी उत्तरे लिहायची होती। कृती क्रमांक 2 आकलन कृती। भारत मातेला काय आवडणार नाही? उत्तर, आपण जात, धर्म, वंश, भाषा यांना निमित्त करून आपापसात भांडत राहिलो हे भारत मातेला आवडणार नाही। 1 गुणासाठी होता हा प्रश्न। दुसरा लेखकांच्या मते ढोंग कोणते? उत्तर, भूमिपुत्रांवर ज्यांना प्रेम करता येत नाही त्यांचे भूमीवर प्रेम करणे हे एक प्रकारचे ढोंगच होईल। कृती क्रमांक 3 स्वमत लिहायचं आहे। 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न। प्रतिज्ञेतील एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतीत आणतानाचा तुमचा अनुभव लिहा। उत्तर माझ्या वाढदिवशी मी प्रतिज्ञा केली होती, रोज नियमाने सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा। पहिल्या दिवशी मी खरोखरच खूप अभ्यास केला। पाठ्यपुस्तक वाचत बसलो ते बसलोच, अन्य विषयांचा गृहपाठ शिल्लक राहिला। त्यांनी सूचना केली, वेळापत्रक तयार कर। गुरुजनांचा मान ठेवीन ही प्रतिज्ञा मला आठवली। प्रश्न पहिला आ, पुढील उतारा वाचून सूचनानुसार कृती करा। कृती क्रमांक 1 राधिका यांच्या स्वभावातील 4 गुण। बघा उतारा दिलेला आहे, तो उतारा आपण वाचायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर लिहायचे। 4 गुण आहेत धाडस, उत्तुंग इच्छाशक्ती, काहीतरी करून दाखवण्याची हिम्मत आणि रोमांचकारी प्रवासाची आवड। उतारा आपल्याला पुढे दिलेला आहे, बघा आवश्यकता वाटल्यास स्क्रीनशॉट काढून घ्या। या ठिकाणी हा जो उतारा दिलेला आहे तो तुम्हाला वाचन करून उत्तरं लिहायची आहे। कृती क्रमांक 2 नौसेनेत जायची राधिकाची तयारी केव्हापासून झाली? उत्तर, उसळणाऱ्या नखरेल लाटांना पाहून त्यांच्या सोबतीनं अनंत अशा सागर सफरीला जावं असं त्यांच्या मनाला वाटायचं। या लाटांना पाहूनच त्यांच्या सोबतीनं अनंत अशा सागर सफरीला जावं असं त्यांच्या मनाला वाटायचं। कृती क्रमांक 3 स्वमतच आहे। मोठेपणी तुम्हाला कोण व्हावेसे वाटते आणि का ते थोडक्यात लिहा। 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न। त्या ठिकाणी तुम्हाला जे व्हावेसे वाटत असेल त्या ठिकाणी लिहिलं तरी चालेल। उत्तर, मोठेपणी वनाधिकारी व्हावे असे मला खूप वाटते। वनाधिकारी बनणे खूप कठीण असते, खूप शिकावे लागते, खूप अभ्यास करावा लागतो, कठीण परीक्षा द्याव्या लागतात, शिवाय नोकरीत असताना नेहमी जंगलात राहावे लागते। विभाग 2 पद्य। प्रश्न दुसरा, पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा। आकृती पूर्ण करा। कविता क्रमांक 1 9 विद्या प्रशंसा। कवीच्या मते विद्येची वैशिष्ट्ये। 1 गुणासाठी आहे हा प्रश्न। या ठिकाणी अद्भुत गुण असलेले धन आहे आणि हित करणाऱ्या माणसाला मित्र व इच्छित फळ देणारा कल्पतरू। 2 कोणाप्रमाणे ते लिहा। 1 विद्या उपदेश करते, गुरुप्रमाणे। 2 विद्या मनोरथ पुरवते, कल्पतरूप्रमाणे।
तुमची जी कविता क्रमांक 9 आहे विद्या प्रशंसा, त्याच्यावर आधारित ह्या आकृत्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. कृती क्रमांक 2 आकलन. धन आणि विद्या यांची आपल्याला काय करायची, तुलना करायची आहे. धन देऊन कमी होते, विद्या देऊन कमी होत नाही. दुसरे, धन भोगून सरून जाते, विद्या भोगून संपत नाही. कृती क्रमांक 3 काव्य सौंदर्य. 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न. 1. कवीने वर्णन केलेले विद्येचे महत्त्व तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर, माणसाच्या जीवनात विद्या ही उपकारक आहे. हे सांगताना कवीने विद्येची महती कथन केली आहे. विद्येमुळे माणसाला जगात श्रेष्ठत्व मिळते, असाध्य गोष्टी साध्य होतात. विभाग 3 स्थूल वाचन. प्रश्न 3. पुढीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. 1. चित्रकार म्हणून लिओनार्दो हे अजरामर होण्याची कारणे. आणि दुसरे आहे, तुमच्या मते लिओनार्दो यांचे जगावर असलेले ऋण. उत्तर पहा. लिओनार्दो यांनी चित्रकार होण्यासाठी अपार कष्ट घेतले. 13-14 वर्ष त्यांनी त्या काळात श्रेष्ठ चित्रकाराकडे चित्रकलेचे शिक्षण घेतले. आपली चित्रे खरीखुरी वाटावीत म्हणून ते सूक्ष्मपणे निरीक्षण करीत असत. अनेक प्राणी जंगलातून पकडून आणून ते त्यांचे निरीक्षण करीत. विभाग 4 व्याकरण. 1. कंसातील सूचनांप्रमाणे कृती करा, संधी करा. 2 गुणांसाठी. महा अधिक आत्मा म्हणजे महात्मा. पुढचं बघा. देव अधिक आलय. या ठिकाणी दिसत नाही, आलय शब्द आहे, देवालय. 3. सत अधिक आनंद, सत्यानंद. 4. खिळकी अधिक आत, खिडकीत. 2. विरुद्धार्थी शब्द लिहा. या ठिकाणी तुम्ही विरुद्धार्थीचे चिन्ह देऊन घ्यायचे आहे. अवघड, सोपे. 2. हजर, गैरहजर. 3. अनुकूल, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रतिकूल. आणि 4 आहे कठीण, विरुद्धार्थी शब्द आहे मऊ. तिसरे पहा. वचन बदलून शब्द लिहा. 2 गुणांसाठी. 1. अनेक. 2. गाव, गावे. मुलगा, मुले. आणि 4 आहे झाड, झाडे. 4था प्रश्न पहा. समानार्थी शब्द लिहा. आकाश, गगन, नभ. 2 बघा. पृथ्वी, समानार्थी शब्द आहे अवनी. 3. जल, पाणी. 4. आई, माता, जननी. प्रश्न 5. वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. 1. कंठस्थान घालणे, ठार मारणे. भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना कंठस्थान घातले. दुसरे पहा. शाबासकी देणे, कौतुक करणे. वाक्य. तन्मयचा चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्यामुळे शिक्षकांनी त्याला शाबासकी दिली. तिसरे आहे कंबर कसणे. त्याचा अर्थ आहे खूप प्रयत्न करणे. वाक्यात उपयोग लिहून घ्यायचा आहे तुम्ही. 4. जीवाची बाजी लावणे, प्राणपणाने लढणे. वाक्य आहे स्वातंत्र्य संग्रामात क्रांतिवीरांनी स्वातंत्र्यासाठी जीवाची बाजी लावली. विभाग 5 उपयोजित लेखन. 5 गुणांसाठी. तुमचा मित्र रोहन पवार किंवा रोहिणी पवार, ज्ञानेश्वर नगर, मालेगाव कॅम्प, जिल्हा नाशिक ही आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल त्याचं अभिनंदन करणारं पत्र त्या ठिकाणी लिहायचं आहे. 5 गुणांसाठी. आणि दुसरा प्रश्न आहे झोका व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवाद लेखन करायचं आहे. 3 गुणांसाठी. क प्रश्न पहा. खालील जाहिरातीचे वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी. खाली जाहिरात दिलेली आहे, त्या जाहिरातीचं वाचन करायचं आहे. पहा, शाळेचं नाव दिलेले आहे, शाळेची वैशिष्ट्ये,
कलागुणांचा विकास, विद्यार्थी योजना आणि आपल्याला उत्तरे खाली लिहायची आहे. पहिला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे जाहिरातीचा विषय. जाहिरातीचा विषय काय आहे? मोफत प्रवेश सुरू. दुसरे पहा, जाहिरात देणारे जाहिरातदार ते आहे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळा पिसगाव. वरील जाहिरातीत सर्वात जास्त आकर्षित करून घेणारा घटक. सांस्कृतिक कार्यक्रमातून कलागुणांचा विकास, पालकांसाठी SMS सुविधा, 100% गुणवत्तेची हमी. आणि चौथा प्रश्न पहा, जाहिरात कोणासाठी आहे? उत्तर, जाहिरात इयत्ता 1 ते 8वी पर्यंत शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली इयत्ता 8वीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका पूर्ण झालेली आहे.